नमस्कार. आज आपण सद्गुरूंच्या कृपेने 15व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. फार मोठी कृपा आहेच. आज तर 15व्या अध्यायाची थोडी आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. 72 ओव्या माऊलींनी प्रस्तावना म्हणून लिहिलेल्या आहेत. त्या आपल्या अध्यायाची सुरुवात व्हायला वेळ लागेल. तत्पूर्वी माऊलींच्या मनात या पुरुषोत्तम योगाबद्दल किती आदराचं स्थान आहे ते आपल्याला या 72 ओव्यांच्या आधारे कळेल की सद्गुरूंबद्दल, निवृत्तीनाथांबद्दल माऊलींच्या मनात किती आदर आहे, किती प्रेम आहे. सगळं जे की आहे तो बोलाविता धनी सद्गुरूच आहे हे किती ठामपणानं आणि अत्यंत प्रामाणिकपणानं नम्रतेचा भाव मनामध्ये ठेवून माऊली आपल्याला अगदी शब्दाशब्दांमधून आपल्याला ते लक्षात येईल. तत्पूर्वी मी आता म्हटलं तसं की या 15व्या अध्यायाची पार्श्वभूमी काय आहे ते आपण लक्षात घेऊया. आपण स्वतःबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण मी असा उल्लेख करतो. आपला जो मी असतो तो, आणि आता ना भगवंतसुद्धा स्वतःबद्दल गीतेत स्वतःबद्दल मी असं म्हणतो, अहम असं म्हणतो. आता अनेकदा असं आलं आहे की भगवंत स्वतः मला शरणी आहे, मी म्हणतो असं कर, असा मी म्हणजे अहम असा भगवंत अनेकदा स्वतःचा उल्लेख करतो आहे. या दोघांच्यातला फरक आपण लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या तो लक्षात आहेच, पण आपण मर्यादित स्वरूपात भगवंताला कधी कधी पाहतो. तसं न होता त्या भगवंताच्या अहमला, त्या भगवंताच्या मीला कसं पाहायचं आहे ते आपण या 15व्या अध्यायाच्या पार्श्वभूमीत लक्षात ठेवूया. आपण जेव्हा आपला मी असा उल्लेख करतो ना, तो आपल्या देहापुरता असतो. मी म्हणजे हा देह, म्हणजे मर्यादित असा त्याचा अर्थ असतो. पण भगवंत जेव्हा स्वतःचा उल्लेख मी असा करतो आहे त्यावेळेला तो सर्वसमावेशक, व्यापक ज्याला म्हणतो तसं परिपूर्ण असा तो भगवंत आहे, तसा त्याचा उल्लेख करतो आहे. आता याला जे आपण आजचा जो अध्याय आपला आहे, ज्याला नावच म्हणजे उत्तम पुरुष आहे, तो उत्तम पुरुष कसा, तर तो असा व्यापक आहे, परिपूर्ण आहे. त्या परिपूर्ण व्यापक असणाऱ्या, सर्वसमावेशक असणाऱ्या या उत्तम पुरुषाचा विचार या अध्यायात भगवंत करणार आहे. त्यामुळे त्याचा जो मी आहे तो हा वेगळा आहे. तसं पाहिलं तर आपण पण भगवंताचे अंश आहोत. वारंवार आपल्याला भगवंतांनी हे 15व्या अध्यायापर्यंत येईपर्यंत किती वेळा सांगितलं आहे की हे असं अद्वैत साधलं पाहिजे, मी आणि तू एकच आहोत असं झालं पाहिजे. त्यामुळे आपण सुद्धा भगवंताचे अंश आहोत. त्यामुळे आपण आपला जो अहम किंवा मी जो म्हणतो आहे तोही खरा उत्तम पुरुषच आहे. म्हणजे त्या सर्वसमावेशक, व्यापक, परिपूर्ण अशा भगवंताचा विचार आपण करणार आहोत. तर आपण स्वतःची तुलना केली तर आपण सुद्धा अहम म्हणजे हा उत्तम पुरुष असे आहोत. पण आपण काय केलं आहे, आपण आपल्याला देहापुरतं मर्यादित करून टाकलं. आपण स्वतःला लघुरूप घेऊन टाकलं आहोत. आपण खरं म्हणजे भगवंत वारंवार आपल्याला सांगतो आहे की तू आणि मी एकच आहोत. पण आपण आपल्याला मर्यादित करून टाकलं, आपल्या देहापुरतंच करून टाकलं. आणि मग झालं असं की आपण त्यालासुद्धा आपल्या देहापुरता केला. म्हणजे आपण जसे हीन, दीन, दुःखी, सुखी वगैरे वगैरे काय आहोत असं आपण आपल्याला मानतो आहे, तसं झालेलं आहे. म्हणून आत्ता उत्तम पुरुष म्हटल्यानंतर हा व्यापक, परिपूर्ण, सर्वसमावेशक असा जो भगवंत आहे, जो तो अहम अशा अर्थाने किंवा मी अशा अर्थाने म्हणतो आहे, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण त्याला आपल्याला आणि त्याला असं लहान करून टाकलं, मर्यादित करून टाकलं तर तसं करायचं नाही. म्हणजे आपलं खरं स्वरूप जे की आहे जाणावं, तो या अध्यायाचा खरा म्हणजे अभ्यासाचा विषय, की आपलं स्वरूप जाणावे आपण असे आपण, किंवा पाहावे आपण असे आपण, असं जे दासबोधामध्ये व्याख्या केली की काय करायचं, तर ज्ञान कशाला म्हणायचं, तर पाहावे आपण असे आपण या नावं ज्ञान. तसं आपल्याला या 15व्या अध्यायामध्ये खरा म्हणजे त्याचा आपल्याला अभ्यास करता आहे. आता हे तर लक्षात ठेवा की भगवंताचा जो अहम आहे, मी आहे, तो परिपूर्ण आहे. आणि आपला जो अहम आहे तो मर्यादित आहे. आणि मर्यादित असणाऱ्या आपल्या अहमला आपल्याला थोडं मोठं करायचं आहे, परिपूर्ण करायचं आहे. आता हा जो काही परिपूर्ण करण्याचा जो अभ्यास आहे, ह्या अभ्यासासाठी काही शास्त्र आपल्याला जाणायला हवं. मर्यादित स्वरूपामधला आपला असणारा अहम हा भगवंतासारखा आपल्याला परिपूर्ण करायचा आहे. त्यासाठी आपल्याला शास्त्र काय म्हणतं, शास्त्राच्या तत्त्वाचं प्रतिपादन कशामध्ये होतं आहे, थोडं त्याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं पण सोपं आहे. जसं म्हणतात की 4 वेद,
त्या 4 वेदांचं सार उपनिषदामध्ये आणि उपनिषदांचं सार भगवद्गीतेमध्ये. आपण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतो ना उपनिषद, सो आणि मग अध्याय. त्यामुळे आधी वेद, त्या वेदातनं उपनिषद, उपनिषदातून गीता आणि गीतेतून हा 15वा अध्याय. अशा पद्धतीनं आपल्याजवळ ते सार आणूनच दिलेलं आहे भगवंताने. त्याचा फक्त आपण विचार करायचा आहे. म्हणजे आता या अध्यायातलं हे जे अहमचं ज्ञान आहे ते आपल्याला प्रथम आपल्या बुद्धीमध्ये उतरवायचं आहे. आता खरं म्हणजे आपण वारंवार ऐकलं आहे की हे सगळं अतीत आहे बरं का, बुद्धीच्या कक्षेच्या पण अतीत आहे. पण तरी आपल्याला आता त्याचं चिंतन करायचं आहे, जाणून घ्यायचं आहे. त्या भगवंतावर निष्ठा ठेवायची. त्यावर निष्ठा ठेवली की ते आपल्याला प्राप्त होणार आहे. भगवंत काय सांगतो आहे तसं व्यापक, परिपूर्ण, सर्व समावेशक असं स्वतःला करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी शास्त्र काय सांगतं, भगवंत काय सांगतो आहे याचं चिंतन मनन करायचं आहे. आता आपण असं ज्ञान म्हटलं की ते ज्ञान जे आत्मज्ञान आहे ते आपल्या बुद्धीत उतरवायचं आहे असं म्हटलं. तर आता म्हणजे काय, तर जणू काही असं आहे की ते कच्चं आहे, धान्य आहे, कच्चं आहे. आणि कच्चं धान्य जसं शिजवावं लागतं तसं, म्हणजे खाण्यालायक व्हायला आपल्याला ते शिजवावं लागतं, तसं ते ज्ञानाचं चिंतन करावं लागतं. तर ते आपल्याला उपयोगात येतं. नाही तर ज्ञान भरपूर साठवलेलं आहे, आपल्याला कळलं आहे की असं असं शास्त्रामध्ये सगळं ज्ञान आहे. पण ते आपल्या पचनी पडण्यासाठी, आपल्या बुद्धीमध्ये ते शिरण्यासाठी आपल्याला त्याचं चिंतन करावं लागतं. म्हणजे मग ते आपल्याला बुद्धीमध्ये येतं, आपल्या हृदयामध्ये उतरतं आणि मग त्या ज्ञानाचं रूपांतर भक्तीमध्ये होतं, शरणागतीत होतं. अशा पद्धतीने त्या ज्ञानाचं चिंतन आपल्याला करायला सांगतात. बरं, ते हा जो काही फरक होतो, ज्ञान बुद्धीत उतरतो किंवा बुद्धीत उतरलं ज्ञान आपल्याला स्वाभाविकच हृदयात उतरतं. मग हृदयानंतर आपल्या वागणुकीमध्ये, आचरणामध्ये ते येतं. आणि आचरणात आलेलं ज्ञान हे असं भगवंताच्या शरणागतीत येणं, याचा अर्थच असा आहे की सेवा रूपाने आपण ते भगवंताची सेवा, समाजाची सेवा, अडल्या नडणाऱ्यांची सेवा, या सेवेतून हे ज्ञान आपल्याला कळलं आहे हे दृढ होतं, ते समजतं. नाही तर ज्ञान झालं आहे, कळणार कसं? तर ते ज्ञान बुद्धीमध्ये उतरलं आहे, आपल्या हृदयात उतरलं आहे आणि शरणागत आपण आहोत, तर ते सेवेच्या रूपानं ते आपल्याला कळतं. आता सेवेमध्ये भक्ती आली, शरणागती आली, आणि एकदा का शरणागती आली की अहंकार संपला. मी केलं, माझ्यामुळे झालं असा काही विचार येणारच नाही, अहंकार संपून जातो. या अध्यायामध्ये हे असं सगळं चित्र आपल्याला भगवंत उभं करून देणार आहे. त्यांनी सुरुवात करताना आपल्याला का वृक्षाचं रूपक दिलेलं आहे. पूर्व मूलवद शाखा आपल्याला अध्याय बहुतांशी बालपणीच आपण शाळेमध्ये असताना सगळ्यांनी पाठ केलेला असतो. त्यामुळे त्याचं चित्रण जे केलं आहे ते वृक्षरूपाने केलं आहे. एक संसाराचं रूप आणि स्वरूप ह्या वृक्षरूपाने सांगितलं आहे. आता रूप आणि स्वरूप यामध्ये फरक आहे. बोलता बोलता रूप आणि स्वरूप शब्द तर वापरले, पण फरक आहे. रूप आणि स्वरूपमध्ये फरक काय, तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला वारंवार हे उदाहरण देतात की आपल्याला साखर आहे, साखरेचं रूप काय, तर साखर बारीक आहे, जाड आहे, खडी साखर आहे, गोळी साखर आहे, काय रंग वेगळा आहे, रेशनची आहे, दुकानातली आहे, काय जे असेल ते, ही सगळी झाली ती साखरेची रूपं. पण साखरेचं स्वरूप काय, तर तिची जी गोडी आहे ते आहे साखरेचं स्वरूप. त्यामुळे रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. स्वरूप आपल्याला दिसत नाही आहे, दाखवता येत नाही, बाकी रूप आपल्याला दाखवता येतं. आत्ता म्हटलं तसं साखरेचे अनेक प्रकार आपल्याला त्याच्या रंगरूपावरून ठरवता येतात, ती तिची रूपं झाली. पण तिचं स्वरूप काय आहे, तर ते गोडी हे तिचं स्वरूप आहे. तर हे जे रूप आणि स्वरूप आपल्याला रोधी कळलं पाहिजे. जगाचं पण रूप आपल्याला दिसतं नाही, दृश्य जग जे आहे ते दृश्य जग आपल्याला दिसतं आहे, पण आपल्याला त्याचं स्वरूप ओळखायचं आहे. दृश्य जग तर आपल्याला दिसतं आहे, त्याचं वर्णन पुष्कळ करता येईल, पण या दृश्य जगाचं स्वरूप ओळखायचं तर आपल्याला त्यासंबंधी कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. की एवढं सगळं अफाट पसारा आहे, हे सगळं दृश्य आम्हाला दिसतं आहे, पण हे दृश्य जग म्हणजे माया आहे, हे काही खरं नाही. मग याचं स्वरूप काय आहे, तर त्यासंबंधी आपल्याला अगदी ह्या अध्यायाचं ते कामच आहे की ते आपल्याला कुणाकडून तरी मार्गदर्शन करून शिकून घ्यायचं आहे. भगवंत आपल्याला सांगणार आहे. आता आणखीन एक गंमत आहे की या जीवाच्या रूपामध्ये गती आहे. रूप आणि स्वरूप आपण पाहतोय ना, तर रूपामध्ये गती आहे. म्हणजे एका देहाहून दुसऱ्या देहात जसं फरक आहे, स्वरूपामध्ये
काही फरक नाही, स्वरूप सगळ्यांचं सारखं आहे. बाकी ही रूपं वेगळी आहेत. आपण एक अनेक जण, अनेक पद्धती, अनेक रंगाचे, अनेक रूपाचे असे दिसतो आहे. तर ती रूपं अनेक आहेत, पण स्वरूप एक आहे. ते अव्यय आहे, ते अचल आहे. 15व्या अध्यायामध्ये हा सगळा तत्त्वज्ञानाचा विषय आपल्याला शिकायचा आहे, त्याला आपल्याला जाणायचं आहे. म्हणजे हा जीवाचं जे स्वरूप आहे किंवा आपण ज्याला परमात्मा म्हणतो आहोत, तो परमात्मा या अहम रूपाने आपल्याला जाणायचा आहे. तो भगवंतच बोलतोय, तो परमात्माच अर्जुनाशी बोलतो आहे. आणि त्या परमात्मा जेव्हा जेव्हा असा स्वतःचा उल्लेख करतो आहे, मी म्हणून उल्लेख करतो आहे, त्यावेळेला त्या भगवंताला आपल्याला जाणायचं आहे. तो भगवंत कसा आहे, तो परिपूर्ण आहे, तो सर्वसमावेशक आहे, ते जाणायचं आहे. भगवंत सांगतो आहे की तो जो मी अहम आहे तोच मी तुमच्या सगळ्यांच्या हृदयात आहे, वेगळा नाहीच आहे. मीच तुमच्या सगळ्यांच्या हृदयेशी अर्जुन तिष्ठती असं म्हटलेलं आहे. आणि आता या अध्यायात आपल्याला शब्द वापरला आहे, तोच मी उत्तम पुरुष तुमच्या सर्वांच्यामध्ये आहे. हा भगवंताचा अहम सर्वांना प्रकाशित करणार आहे, सर्वांना तेज देणार आहे. कारण सर्वांच्यामध्ये तो आहेच, सर्वांच्या हृदयामध्ये हा भगवंत आहे, उत्तम पुरुष आहे. त्याचा कधीच नाश होत नाही, तो सगळ्यांच्यात आहेच आहे. त्याला जाणणं ही नरदेह असणाऱ्यांनाच फक्त शक्य आहे. त्यामुळे आपल्याला ते कृतकृत्य व्हायचं असेल तर त्या भगवंताला, सर्वसमावेशक भगवंताला, त्या उत्तम पुरुषाला, त्या परमात्म्याला जाणायचं आहे. आणि अर्थातच जो जाणतो तो बुद्धिमान, तो आत्मज्ञानी असं म्हणायला हरकत नाही. आणखीन एक असं आहे की एवढा यांनी भागत नाही आहे. म्हणजे ओव्या आपण सुरू करूया, पण तत्पूर्वी आपल्याला आणखीन 15व्या अध्यायाचा विचार करायचा झाला तर हे जे तत्त्वज्ञान आहे, आपल्या भोवताली हे जे जग आहे विविधतेने नटलेलं, आपल्याला सगळ्यांना आकर्षित करणारं, याला संसार म्हणूया. आपण संसार, जीव आणि परमात्मा या तिन्हीचा विचार आपल्याला करायचा आहे. तर आपल्या भोवतालचं हे दिसणारं सगळं जे दृश्य जग आहे, म्हणजे हा जो काही संसार आहे, तो संसार जे पाहणारे आपण आहोत, मग ज्ञाता म्हणा, कर्ता म्हणा, भोगता म्हणा, त्याला शब्द वेगळे वापरलेत, हे जग आपण पाहू शकतो आहे. त्यामुळे आपल्या इंद्रियांच्या कक्षेत येणारं हे जग आहे. आणि त्यामुळे तो जो जीव आहे, तो अहम, तो जीव आहे, आपण आहोत, भोगता कर्ता, जग आहे, आपण आहोत. आता या दोन्हीचं, जगाचं पण आणि या जीवाचं पण अधिष्ठान असणारा हा अनादि अनंत परमात्मा आहे. तो जो आहे काय, ते स्वरूप आहे. आता जसं म्हटलं की ते तुमच्यात पण आहे. भगवंत सांगतो आहे की माझं जे स्वरूप आहे ते तुमच्यात पण आहे. तर ते कसं आहे, तर आता तिन्ही गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या. दृश्य जग, त्या जगाला पाहणारे आपण, आणि या दोघांच्याही अधिष्ठानाच्या ठिकाणी असणारा हा परमात्मा म्हणजे त्याचं स्वरूप. आता ह्या ज्या तीन गोष्टी आपण पाहिल्या, या तिघांचंही स्वरूप या अध्यायामध्ये आपल्याला स्पष्ट करायचं आहे. दृश्य जग त्यांनीच निर्माण केलं आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की जर काही सगळी माया आहे तर निर्माणच कशाला केलीच, परंतु हे दृश्य जग त्यांनी निर्माण केलं आहे. या दृश्य जगाच्या मुळाशी तोच आहे, तुम्हा आम्हाला निर्माण केला आहे, आपल्यामध्ये पण तोच आहे, आणि प्रत्यक्ष परमात्मा आपल्याला मार्गदर्शन करतो आहे. त्यामुळे ते तिन्ही गोष्टींचा विचार याच्यात आहे. खरं तर केवळ 20च श्लोक आहेत. 15व्या अध्यायात गीतेच्या दृष्टीने विचार केला तर अगदी लहानात लहान केवळ 20 श्लोकांचा आहे. पण आणि दुसरं पण असं आहे की हा संवाद नाहीच आहे. 15व्या अध्यायामध्ये संवाद नाही आहे, अर्जुन बोलतच नाही आहे. पहिल्या श्लोकापासून भगवंतच बोलत आहेत आणि सगळेचे सगळे 20 श्लोक भगवंतच बोलणारे. ही पण एक गंमत आहे. आता ह्या 15व्या अध्यायात कृष्णार्जुन संवाद नाही आहे, भगवंत बोलणारे आणि अर्जुन ऐकणारे. त्यामुळे भगवान वाच म्हटल्यावर सुरुवात होणार आहे. आता अर्जुनासारखा श्रोता आहे म्हणून भगवंताला एवढं मोठं तत्त्वज्ञान 20 श्लोकात सांगणं शक्य झालं. पण तुम्हा आम्हाला माऊली सांगायला बसलेत ना, या 20 श्लोकांसाठी 599 ओव्या माऊलीने लिहिलेल्या आहेत. म्हणजे एवढ्या 599 ओव्यांच्या आधारे आपल्याला या स्वरूपाचं ज्ञान, उत्तम पुरुषाचं ज्ञान माऊली आपल्या आता गळी उतरवणार आहेत असंच आपण म्हणूया. स्वरूपानंदांनी जी अभंग ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये 1092 ओव्या आहेत. तर वरदानंद भारतींनी जो या ज्ञानेश्वरीचा अनुवाद केला त्याच्यात 703 ओव्या आहेत.
म्हणजे या सगळ्या मंडळींना हे सगळं 20 श्लोकांमधलं तत्त्वज्ञान त्यांच्या वाचक मंडळींना, शिष्य मंडळींना किंवा सर्वसामान्य तुम्हा आम्हा सगळ्यांना कसं रुचेल, कसं आवडेल, कसं पटेल हे सांगण्यासाठी एवढ्या ओव्यांची रचना करावी लागली. थोडं ह्या अध्यायाचं विवेचन अवघड आहे. सांगणं पण अवघड आहे आणि समजणं पण अवघड आहे. दोन्ही दृष्टीने विचार केला तर समजून घेणं अवघड आहे, समजून देणं पण अवघड आहे. विषय तत्त्वज्ञानाचा आहे, पण आता वेदांताचा जरी विषय असला तरी या सगळ्यांचं सहाय्य आपल्याला आहे. निरनिराळी मंडळी आपल्या सहाय्यासाठी हजर आहेत. त्या सगळ्यांचा आधार घ्यायचा आहे, त्यांच्या सगळ्यांचं सहाय्य घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रयत्न करायचाच आहे. 14व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने म्हणजे जो अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतो आहे त्याचं सगुण साकार व्यक्तिमत्व आहे. खरं म्हणजे आपण ज्या परमात्म्याचा विचार करतो आहे तो अव्यक्त आहे, अनाम आहे वगैरे वगैरे. इथे तसं नाही आहे. भगवान अर्जुनाच्या म्हणजे सारथ्य करायला प्रत्यक्ष परमात्माच तिथे आहे. सगुण साकारामध्ये व्यक्तिमत्व हजर आहे. असं असताना सुद्धा कृष्ण आता आपल्याला काय करणार आहे, हा भगवंत काय करणार आहे तर मी ब्रह्माची प्रतिष्ठा आहे असं आपल्याला, म्हणजे ते जे तुम्ही ब्रह्म, आत्मा, चैतन्य जे काही म्हणतायत ते ब्रह्म माझ्याच आश्रयाने राहते असं सांगणार आहे. अर्जुनाच्या दृष्टीने विचार करता प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये भगवंत तिथे आहे. आपण मात्र काय म्हणणार आहोत की भगवंत ब्रह्मस्वरूप आहे, त्यामुळे ब्रह्माची प्रतिष्ठा असणारं. या मगाशी 3 गोष्टी सांगितल्या त्या तिन्ही गोष्टींचं अधिष्ठान जे आहे ते जे आहे ते ब्रह्मस्वरूप, ते जे आहे ते उत्तम पुरुष, ते जे आहे ते स्वरूप. आणि मग हे जे स्वरूप आहे ती भगवंत आपल्याला सांगणार आहे. एकीकडे त्या स्वरूपाचा, त्या परमात्म्याचा आपण अभ्यास करताना वारंवार म्हणतो आहे की तो दिसत नाही, तो काही करत नाही, तो आहे पण माहिती नाही, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याला येणं नाही, त्याला जाणं नाही, असं सगळं आपण म्हटलं आहे. पण अर्जुनाचं भाग्य इतकं थोर की अर्जुनाला मात्र सगुण रूपामध्ये अगदी रथाचं सारथ्य करायला प्रत्यक्ष परमात्मा सापडलेला आहे. पण भगवंत आपल्याला मात्र सांगतो की या ब्रह्माला अमृत, अव्यय, अशाश्वत म्हणतात. दिसतो मी सगुण रूपात, तो अर्जुनासाठी आहे. ज्यांना दिव्य दृष्टी दिली त्यांना मी दिसतो आहे. पण आता इतक्या हजारो वर्षांनंतर तुम्ही माझा अभ्यास करत असाल तर मी कसा आहे तर मी अव्यक्त आहे, अमृत आहे, अदृश्य आहे, शाश्वत आहे. अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता याचं वर्णन कोणाला करता येत नाही. वारंवार आपण वेदवाणीचा उल्लेख करतो की वेदसुद्धा, श्रुतीसुद्धा नेती असं म्हणतात, त्याचं वर्णन कोणाला करता येत नाही. गीतेमध्ये अनेक ठिकाणी जीवो ब्रह्म एव असं सांगितलं, म्हणजे जीव म्हणजेच ब्रह्म, न परहा, दुसरं काही नाही असं व्याख्या करून झाले. किंवा अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं म्हटलं. सर्वम खलु इदं ब्रह्म, हे सगळं खरोखरच ब्रह्म आहे. ब्रह्म घोटाळ्यात कसं टाकायचं तर सगळंच ब्रह्म, मी पण ब्रह्म, दुसरा दृश्य जग पण ब्रह्म, अशा पद्धतीने ब्रह्माचं वर्णन केलं आहे. आता हे जे काही सर्वम खलु इदं ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, परम किंवा जीवो ब्रह्म व नापरहा, ही सगळी जी वाक्य आपण पाहतो या वाक्यांमधल्या सिद्धांताप्रमाणे प्रत्येकजण, तुम्ही आम्ही प्रत्येकजण म्हणजे मनुष्य तर आहेच, पण अगदी गाय, बैल, मोर, पोपट, काय दगड, झाडं, सगळं ब्रह्मच. म्हणजे या व्याख्येचा विचार केला तर सगळं ब्रह्मच आहे. सामान्यतला सामान्य माणूस जो आहे किंवा अगदी सामान्य कशाला, अगदी तुच्छ म्हणूया, याच्यातून काही होणार नाही, तुच्छातला तुच्छ माणूस जरी असला तरीसुद्धा तत्वतः तो कसा ब्रह्मच. म्हणजे पशु पक्षी प्राणी सगळं दृश्य जग ब्रह्मच आहे. माणसाचा विचार केला तर माणूससुद्धा तसं पाहायला गेलं तर परमार्थाच्या दृष्टीने जर अर्थ लावायचा असेल तो पण ब्रह्मच आहे. अज्ञानी, अगदी मूर्ख, या सगळ्यांना सुद्धा ब्रह्मच म्हणायला हवं, बरोबर आहे. पण असामान्य, अनंत गुणसंपन्न संत मंडळी, सज्जन मंडळी अशी जी आहेत की भक्त आहेत, या सगळ्या भक्तांना जो प्रिय आहे, प्राणांहून प्रिय आहे असा जो भगवंत आहे तो आपल्याला म्हणतो आहे की मीच ब्रह्माची प्रतिष्ठा आहे. ब्रह्म तुम्ही ज्याला म्हणता आहे तो ब्रह्म म्हणजे मीच आहे असं तो आपल्याला सांगतो आहे. आता मी जसं यादी म्हटली की संत, सज्जन, बुद्धिमान किंवा गुणसंपन्न, असामान्य अशी मंडळी, अशा मंडळींना भगवंत सांगतो आहे.
याचा अर्थ काय? बाकीच्यांना सांगत नाही आहे का? बाकीच्यांना पण सांगतो आहे. पण आता सगळ्या सजीव सृष्टीमधल्या या परब्रह्माचा अर्थ लावून घेण्याची जी की क्षमता आहे, की हे ब्रह्म म्हणजे काय हे कळण्याची जी क्षमता आहे, ती या सगळ्या मंडळींची आहे. ब्रह्मापर्यंत पोचायचं आहे ना, तर हे ब्रह्म ओळखणं, ब्रह्म समजून घेणं, हे ज्यांना करायचं आहे त्याचा विचार फक्त करायचा आहे. त्यामुळे आता ही जी बाकीची सृष्टी जी आहे, त्या सृष्टीला आपण जरा बाजूला करून ठेवूया. त्या सृष्टीमध्ये पण ब्रह्मच आहे, परंतु आता त्यांना ब्रह्म शोधायचं नाही. आपल्याला नेहमीच्या परिभाषेत आपण म्हणतो की बाकीची जीवसृष्टी आहे ती कशी आहे, तर ती आहारशय्या भयमैथुनांचं आहे. त्यांना काही परब्रह्म म्हणजे काय आहे, भगवंत म्हणजे काय, इकडे काही जायचं कारण नाही आहे. त्या मनुष्यतर प्राणी यांना काही ब्रह्म जाणायचं नाही आहे, त्यांना आपण वजा करून टाकूया. ब्रह्म जाणण्याचा जो अभ्यास करायचा आहे त्यांच्याबद्दलच आपण विचार करायचा. ज्यांना अभ्यास करायचा नाही त्यांना आपण वजा करून टाकूया. की ब्रह्म म्हणजे काय बाबा आहे हे जाणून घ्यायची ज्यांना इच्छा आहे त्यांना आपल्याला त्यांच्याचसाठी आपल्याला हा पुढला अभ्यास करायचा असं म्हणायला हरकत नाही. आता हे जे ब्रह्म जाणणं किंवा ब्रह्म ओळखणं आहे किंवा हे अनुभव घेणं आहे, थोडक्यात आपल्या लक्षात आलं की ही फक्त आपल्यासाठीची, म्हणजे ज्याला रिझर्वेशन म्हणतो तसं आपलं रिझर्वेशन आहे की ब्रह्माबद्दल फक्त नरदेह धारण केलेल्या आणि अशा प्रकारचा विचार काय आहे हे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या जिज्ञासू माणसांसाठी आहे. हे ब्रह्म समजण्यासाठी स्वाभाविकच आपल्याला आता भगवंत मार्गदर्शन करणार आहे, आपल्याला कोणाची ते सहाय्याची गरज आहे. हे ब्रह्म म्हणजे काय ते आपल्याला कळावं. दोन सहाय्यक असू शकतात. एक तर प्रत्यक्ष भगवंत सहाय्यक आहे, आपण म्हणूया तो देव तरी किंवा सद्गुरू तरी. आणि देव आणि सद्गुरू आपल्याला ब्रह्माबद्दलचं समजून घेण्याचं सहाय्य नक्कीच करतील. पण आपल्याला कबीराने पण सांगितलं आहे की दोघं जणच असतील समोर एकाच वेळेला उभे, देव आणि सद्गुरू, तर आधी सद्गुरूला नमस्कार करायचा. कारण सद्गुरूमुळे देव कळणार आहे. किंवा समर्थ पण आपल्याला सांगतात की सद्गुरू होऊन देव मोठा, जयासी वाटे तो करंटा. देव मोठा नाही, सद्गुरू सगळ्यात मोठा, कारण सद्गुरू आपल्याला देवाचा परिचय करून देतो. असा विचार केला तर सद्गुरू आपल्याला हे ब्रह्म प्रकरण काय आहे ते सांगेल असं म्हणायला हरकत नाही. आता त्या नुकतीच गुरुपौर्णिमा झालेली आहे, त्यामुळे आपण गुरुचं महत्त्व जाणतो. या सगळ्या गोष्टी सद्गुरू आपल्याला, सद्गुरूमुळे ईश्वर कळतो, बरोबर आहे. माऊलींच्या अंतःकरणात पण निवृत्तीनाथांबद्दल म्हणजे सद्गुरूबद्दल अतिशय आदराचं प्रेमाचं स्थान आहे. आज ज्या आपण 24 ओव्यांचा अभ्यास करायचं योजना आहे, ती सगळी 24 ओव्यांची रचना माऊलींनी जी केली आहे ती निवृत्तीनाथांच्या बद्दलची, त्यांच्या अंतःकरणातली जी काही कृतज्ञता आहे ती मानस पूजेच्या निमित्तानं त्यांनी जणू काही सांगितलं. म्हणजे त्यांच्या ज्या ओव्या आहेत त्या मानस पूजनी आहेत. आपल्या एक राष्ट्रसेविका समितीच्या पुस्तकामध्ये गुरुपूजन करताना एक काही साधन लागत नाही. मानसपूजा आहे, मानसपूजेला साहित्य काहीच लागत नाही, आपलं मन तर आपल्याजवळ असतंच, त्या मनाने करायची ती पूजा आहे. त्यामुळे ते जे पूजन आहे ते पण म्हणते मी. आणि त्याच्यानंतर आपण माऊलींच्या ओवी वाचूया. तुझ्या पूजेसाठी आले मी दुरोनी, साहित्य घेवोनी यथोचित. शिर हे आणिले पदी नमविण्या, नयन पहाण्या रूप तुझे. श्रवण कराया गुण संकीर्तन, श्रोत्र हे योजून ठेवियले. नामरस प्याया आणिली रसना, तियेची योजना त्याच साठी. हृदय आणिले आसन कराया, मानसाची शय्या तुझ्यासाठी. भावना आणिल्या पाळणा कराया, कल्पना तशा त्या झोके द्याया. अश्रूंची योजना स्नान घालावया, वारा घालावया उच्छ्वास हे. चरण चुराया
तुझे देवराया माझ्या करद्वया आणिले मी. इतुके साहित्य असोनी सांगाती उणीव कोणती पूजेसाठी. नैवेद्याची सोय तूच आता जाण आत्मसमर्पण घेई माझे. ही सगळी इंद्रिय भगवंताच्या पूजेसाठी भगवंताने आपल्याला दिलेत. किंबहुना असं म्हणू की ह्या सगळ्या इंद्रिय असल्यानंतर आणखीन काय पाहिजे. आत्मसमर्पण केलं की हा भगवंत काय आहे तो आपल्याला नक्कीच कळेल. माऊली आपल्या सद्गुरूंचं वर्णन करणार आहेत. पहिल्या ओळीपासून अगदी या आत्ताच्या कवितेमध्ये जसं हृदय आणिले आसन करावया तशी सुरुवात माऊलींनी केली आहे. फार सुंदर ओव्या आहेत. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. चौफाळून या म्हटलं आहे. चौफाळून या म्हणजे अगदी स्वच्छ करून शुद्ध अंतःकरण ठेवल्याशिवाय भगवंताला आपल्या सद्गुरूंना तिथे कशी जागा मिळणार. म्हणून ते सांगताय की आता हृदय हे आपुले. आपलं हृदय कसं आहे तर अंतःकरण अगदी शुद्ध करून घ्यायचं. चौफाळून या भले अंतःकरणामध्ये आता काहीही बाकीचं ठेवायचं नाही, शुद्ध करून घ्यायचं. आणि आता बैसो पाऊले आता भगवंताचे आपल्या सद्गुरूंचे चरण तिथे ठेवायचे आणि त्याची स्थापना करायची हृदयामध्ये. स्वच्छ अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाची सद्गुरूंच्या चरणाची स्थापना करायची. ऐक्य भावाची अंजुली सर्वेंद्रिय पुढमुळी भरून या पुष्पांजली अर्ध्य देऊ. आता त्या चरणावर अर्ध्य द्यायचं आहे. कसा द्यायचा तर ऐक्यभाव म्हणजे श्री सद्गुरू आणि आपण एकच आहोत असा ऐक्यभाव आहे. अंतःकरणात हृदयामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे. त्यांच्या चरणकमल आपल्या हृदयामध्ये स्थिरावलेत आणि आता ऐक्यभाव आहे. आपण दोन्ही एकच आहोत अशा ऐक्यतेच्या याच्यामध्ये आपली सगळी इंद्रिय जणू की ओंजळीत घेतलीत. कुडमुळी कशा आहेत तर इंद्रियरूपी कळ्या घेतल्यात. ही सगळी इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियरूपी कळ्या जणू की आहेत आणि त्या कळ्या ओंजळीमध्ये घेतल्यात आणि त्या कळ्यांचं म्हणजे सगळ्या इंद्रियांचं अर्घ्य ह्या गुरूंच्या चरणावर देतं. जणू काही इतकं अंतःकरण निर्मळ आहे आणि इतकं प्रेम भरलेलं आहे की सगळी इंद्रिय त्या इंद्रियांना आता दुसरा विषयच नाही आहे. सद्गुरूंशिवाय अन्य काही विषय नाही. त्यामुळे सगळी इंद्रिय त्या भगवंतावरचं त्या सद्गुरूंवरचं जे प्रेम आहे त्यामुळे ती इंद्रियच जणू काही एखाद्या फुलांच्या कळ्या ओंजळवर असाव्यात आणि चरणावर कमलावर त्या व्हाव्यात तसं या सद्गुरूंना ही सगळी इंद्रिय वाहिलेली आहेत. अनन्योदके धुवट वासना जे तन्निष्ठ ते लागलेसे अंबोट चंदनाचे. अंबोट म्हणजे अनामिकेने चंदन लावायचं आहे. आता मग ते कसं लावायचं तर अनन्य उदके अनन्यता आहे न अन्य दुसरं काही नाहीच. इतकं स्वच्छ निर्मळ पाण्याने स्नान घालायचं आहे. स्वच्छ धुवट असं निर्मळ स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आणि तन्निष्ठ म्हणजे सद्गुरू सद्गुरूंची जी निष्ठा आहे त्यांच्याविषयी जी आपला भाव आहे तो एकनिष्ठ भाव म्हणजे चंदनाचं गंध त्यांना लावलेलं आहे. ते लागलेले आंबोट चंदनाचे. प्रत्यक्ष चंदनाचं गंध उगाळून लावण्याची आवश्यकता नाही तर आपली सद्गुरू निष्ठा म्हणजेच जणू काही ते गंध आहे आणि ती निष्ठा त्या सद्गुरूंच्या चरणावर गंध म्हणून वाहिलेली आहे. प्रेमाचे नि भांगारे निर्वाळुनी नुपुरे लेवऊ सुकुमारे पदेती. आता चरणांची पूजा करायची गंध लावून झाला आहे, स्नान घालून झालं आहे, ओंजळभर फुलं आधी वाहिलेली आहेत. आता म्हणतात गुरुंविषयीचं जे आपल्या अंतःकरणात प्रेम आहे ना प्रेमाचे नि भांगारे ते प्रेम म्हणजे सुवर्ण आहे. भंगारे म्हणजे सुवर्ण. प्रेमरूपीच हे सोनं आहे. ते कसं करायचं ते निर्वाळ शुद्ध सोनं पाहिजे. त्याच्यामध्ये काही दुसरा धातू मिसळलेला असता कामा नये. असं शुद्ध सोनं घ्यायचं आणि त्याचे नुपुर म्हणजे घागऱ्या कशाच्या आहेत प्रेमाच्या. प्रेमरूपी सोन्याच्या घागऱ्या. प्रेमच द्यायचं आहे भगवंताला पण त्याचं वर्णन केलं आहे की त्या चरणाला त्या घागऱ्यांचे वाळे घालायचे आणि त्या श्री सद्गुरूंच्या अशा लेवऊ सुकुमारे पदे सद्गुरूंचं पदं कशी पावलं कशी त्या अत्यंत सुकुमार आहेत त्या पावलांचं पूजन करायचं आहे. त्याच्यावर शुद्ध सोन्याच्या म्हणजे शुद्ध प्रेमाच्या त्या वाळ्या घातलेल्या आहेत घागऱ्या घातलेल्या आहेत. घनावली आवडी
अव्यभिचारे चोखडी तिये घालू जोडी आंघोळीया. आणखीन काय केलं आहे तर परत परत आपल्याला अव्यभिचार भक्ती, आता हा शब्द पण आपल्याला गेला आहे, ती सुद्धा अनन्य भक्ती असायला हवी. त्या भक्तीमध्ये कुठे काही थोडासुद्धा द्वैताचा भाग असता कामा नये, अनन्य भक्ती असली पाहिजे. अव्यभिचार चोखडी भक्ती असली पाहिजे, उत्तम. चोखडी म्हणजे चोख, उत्तम. उत्तम अशी अनन्य शुद्ध असलेली अशी ही अनन्य शुद्ध सद्गुरूंविषयी जी दृढ भक्ती आहे, दृढ निष्ठा आहे, जे की त्यांच्याबद्दलचं दृढ प्रेम आहे, जे की आपल्या मनाला लागलेली त्या सद्गुरूंबद्दलची आवड आहे, ती जणू काही पायातली जोडवी आहेत. ती घालू जोडी आंघोळीया. पायामध्ये, पायाच्या बोटामध्ये ती जोडवी घालू. म्हणजे सद्गुरूच्या पायातली जोडवी कशी आहे तर आपल्या अंतःकरणात सद्गुरूंविषयीची जी प्रेम आहे, आवड आहे, ती जोडवी आहेत. वेगळी काही साधनसामग्री काहीच नाही आहे. आपल्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंविषयी जो भाव आहे तो त्या त्या ठिकाणी त्या त्या रूपामध्ये माऊली सद्गुरूंच्या चरणी वाहत आहेत. आनंद मोह बहळ सात्विकाचे मुकुल ते उमलले अष्टदल देववरी. आता ते म्हणतात कसं झालं माहिती आहे का, अष्टदल आहे म्हणजे अष्टसात्विक भाव. ते अष्टसात्विक भावरूपी आणि पुन्हा कसं तर म्हणे कमळ येते म्हणजे 8 पाकळ्यांचं कमळ. ते कमळ या सद्गुरूंच्या चरणावर वाहू, म्हणजे पूजा करायची सद्गुरूंची. तर उमलले अष्टदल, 8 पाकळ्यांचं दल म्हणजे पाकळ्या, 8 पाकळ्यांचं ते कमळ उमललेलं वाहू. जणू काही अष्टसात्विक भाव जागृत होतील आणि ते अष्टसात्विक भाव जागृत होणं म्हणजेच 8 पाकळ्यांचं कमल वाहणं. असं हे आनंद मोद बहळ, आनंदरूप सुगंधाने भरलेलं असं हे कमळ आहे. 8 पाकळ्यांचं आहे म्हणजे अष्टसात्विक भाव जागृत झालेले आहेत. तेथे अहम हा धूप जाळू, नाहम तेजे ओवाळू, सामरस्ये पोटाळू निरंतर. कुठे काही बाईचं काही शिल्लक असला तर तो अहमचा धूप जाळून टाकू. आता नाहीच आहे खरं म्हणजे कुठे काही, पण काही शिल्लक असला चुकून तर तो धूपाच्या निमित्ताने, धूप जसा जाळायचा तसा अहंकाराचं धूप जाळून टाकू. आणि हा जो सोहमचा बोधप्रकाश आहे त्या सोहमच्या बोधप्रकाशानं ओवाळू. तेजे ओवाळू म्हटलं आहे. तेजानी म्हणजे काय तर 6 अहम, मीच भगवंत आहे असं जे ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञानप्रकाशाने ओवाळू. आता हा जो ऐक्यभाव आहे, सामरस्ये पोटाळू निरंतर. सामरस्य म्हणजे ऐक्यभाव. आता अनन्यभाव, ऐक्यभाव, सोहम हे सगळं आपल्याला कळलं आहे. त्या ऐक्यभावाने त्या सद्गुरू चरणांना आलिंगन देऊ. ब्रह्मभावाच्या ज्योतीनं ओवाळायचं आहे आणि अगदी समरसतेनं सद्गुरूंना आलिंगन दिलेलं आहे. माझी तनू आणि प्राण या 2 पाऊआ लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष निम्मल होणं पायातया. फार सुंदर कल्पना मांडली. ते म्हणाल माझी तनू आणि प्राण, माझं शरीर आणि माझे प्राण म्हणजे खरा स्थूल देह आणि सूक्ष्म देह दोन्ही आलं. देह पण आला म्हणून स्थूल देह पण आलं आणि पंचप्राण ते सूक्ष्म देहात आले. तर स्थूल देह आणि सूक्ष्म देहाचं काय झालं तर या श्रीचरणाच्या म्हणजे आमच्या सद्गुरू चरणांच्या पाऊवा म्हणजे खडावा म्हणून देऊ. सद्गुरूंच्या खडावा म्हणून काय तर माझा देह आणि माझे प्राण असे देऊ. आणि त्यावरून करू भोग मोक्ष निंबोलन पायातया. आणि मग भोग आणि मोक्ष म्हणजे भौतिक आपण जे ऐहिक सुख म्हणतो, भौतिक सुख म्हणतो ती, आणि पारलौकिक भोग आणि मोक्ष, ऐहिक पण आणि पारलौकिक पण, ह्या दोन्ही गोष्टी त्यावरून निंब लोण्यासारख्या उतरवून टाकू. एकदा सद्गुरू मिळाले की आणखीन काही मिळायचंच बाकी नाही आहे. त्यामुळे बाकी सगळ्याच गोष्टी काय आहे त्याचं लिंबलोण करून उतरून टाकू. आता भोग मोक्ष ऐहिक पारलौकिक ह्या सगळ्या गोष्टी काय करायच्या तर सुखाचे लिंबलोण उतरवून टाकू. या श्री गुरुचरण सेवा हो पात्र तया दैवा, जे सकळार्थ मिळावा पाटू बांधे. आता ते सांगतायत की सकळार्थ मिळावा. सकळार्थ म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष पुरुषार्थ जे 4 आहेत ते सगळेचे सगळे पाटू बांधे. म्हणजे हे सगळे जे पुरुषार्थ आहेत या पुरुषार्थांनी काय करायचं तर या श्री गुरुचरण सेवा, या चरणांची उपासना करायची आणि उपासना करून योग्य व्हायचं ना. सद्गुरूंची चरणसेवा काय करायची तर सद्गुरूंच्या योग्यतेचं आपण व्हायचं, हा खरा त्याचा अर्थ.
या श्री गुरुचरणसेवा हो पात्रतया दैवा. त्यांच्या आशीर्वादाला आपण पात्र असलं पाहिजे, त्याच्यासाठी सद्गुरूंची चरणसेवा करायची. आता म्हणजे काय, तर आम्ही खरोखरच सुदैवी आहोत. कसे, तर सकलार्थ मेळावा पाटू बांधे. हे सगळे जे काही पुरुषार्थ आहेत ना, ते जणू काही त्या पुरुषार्थांच्या सिंहासनावर राज्याभिषेक होतो. तर तसं दैव आहे आमचं. आम्हाला सगळंच मिळालं आहे ना, त्यामुळे आम्ही नशीबवान आहोत. आम्हाला जणू काही आमच्या चारही पुरुषार्थ, असं नाही आहे की भगवंतानी आम्हाला सगळ्या गोष्टी आम्हाला भगवंतानी देऊन दिलेल्या आहेत. त्या गुरूंच्या चरणाच्या उपासनेने आम्ही एकदम भाग्यवान झालेलो आहोत. आम्हाला सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. धर्म अर्थम काम मोक्ष याच्या जणू काही आम्ही सिंहासनावर बसलेलो आहोत. पाटू बांधे म्हणत आहे, म्हणजे सिंहासनावर आम्ही बसलेलो आहोत. सिंहासनावर बसलं की राज्याभिषेक होतो ना, त्यालाच आपण सिंहासनावर बसणं म्हणतो. तर तसं म्हणे झालेलं आहे. त्या असं इतकं आमचं दैव आहे. आणि त्या दैवास गुरूंच्या शरणांच्या उपासनेनं आम्हाला योग्यतेला आणलेलं आहे. त्यामुळे आम्ही फार भाग्यवान आहोत. एखाद्याचा राज्याभिषेक व्हावा तसं आमचं झालेलं आहे, कारण आम्हाला हे सगळे पुरुषार्थ सहज उपलब्ध झालेले आहेत. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी, जे वाचेनी ये करी सुधा सिंधू. आता म्हणतात की काय झालं, तर एक तर गुरुचरणाची सेवा हे झालेलं आहे. त्या गुरुचरणाच्या सेवेमुळे ब्रह्मीचे विसवणेवरी, ब्रह्माचं ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे. विसावा मिळालेला आहे म्हणजे ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे. सद्गुरूंच्या चरणाची सेवा केल्यामुळे ही अशी ब्रह्मस्थिती प्राप्त झालेली आहे. खरं म्हणजे उन्मेख म्हणजे प्रकाश. उन्मेख लाहे उजरी. आता त्याच्यामुळे काय झालं, हे ब्रह्मस्वरूप प्राप्त झाल्यामुळे बुद्धीमध्ये प्रकाश पडला आहे. आपण सुरुवातीला म्हटलं की त्या बुद्धीमध्ये हे ज्ञान झालं पाहिजे. तर ब्रह्मस्वरूपामध्ये विसावा मिळाला, ब्रह्मस्वरूप काय ते कळलं, ब्रह्मस्थिती प्राप्त होईल असं घडलं. आणि त्यामुळे आता हे जे काही आत्मज्ञान आहे, हे काही ब्रह्मज्ञान आहे, हे आमच्या बुद्धीमध्ये त्याचा प्रकाश पडला. नुसत्या सद्गुरूंच्या चरणसेवेनी या ब्रह्मज्ञानाचा आमच्या बुद्धीमध्ये प्रकाश पडला. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी. आणि काय झालं, जे वाचेने ये करी सुधा सिंधू. आणि मग वाचेला, माझ्या वाचेला, आता माऊली सांगताय की या सद्गुरू चरणसेवेमुळे ही ब्रह्मस्थिती प्राप्त झाली आणि माझ्या वाचेला अमृतासारखी गोडी आली. मी काही बोलत तर केवळ सद्गुरूची कृपा अशी आहे की या ब्रह्मस्थिती प्राप्त झाली. त्या ब्रह्मस्थितीमुळे या माझ्या बुद्धीमध्ये ते ब्रह्मज्ञान स्वाभाविकच त्याचा प्रकाश पडला आणि माझ्या वाचेला अमृताची गोडी आलेली आहे. पूर्णचंद्राची या कोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी, तैसी आणि गोडी अक्षरात. पुढे म्हणतात की तैसी आणि गोडी, हे जे गुरुचरण सेवा केली आहे ज्यामुळे हे सगळं प्राप्त होत आहे, त्या गुरुचरण सेवेमुळे दैव नशीबही फळफळलं आहे. आणि त्याच्या मुखावाटे, तैसी आणि गोडी अक्षर, त्याच्या मुखावाटे निघणाऱ्या शब्दांना इतकं माधुर्य आला, इतकी गोडी निर्माण झाली की त्या वक्तृत्वावरून चंद्र आहेत कोट्यावधी शब्द वापरला आहे. पूर्ण चंद्राची या कोडी, कोडी म्हणजे कोट्यावधी, कोट्यावधी बरं पूर्ण चंद्र, पौर्णिमेचे चंद्र, कोट्यावधी पौर्णिमेचे चंद्र ओवाळून टाकावेत. या गुरुसेवेमुळे, गुरुचरण सेवेमुळे एकतर आमच्या नशिबामध्येच असं, दैवामध्येच असं असल्यामुळे आमच्या मुखावाटेमध्ये जे शब्द निघत आहेत त्या शब्दांना अतिशय गोडी आलेली आहे. नुसती गोडी नाही तर त्या इतकं वक्तृत्व, त्या शब्द सहज बाहेर पडत आहेत की कोट्यावधी चंद्र ओवाळून टाकावेत, पौर्णिमेचे चंद्र, कोट्यावधी पौर्णिमेचे चंद्र ओवाळून टाकावेत, असं वक्तृत्व सहजपणानं आमच्या मुखातून सद्गुरुचरण सेवेमुळे येत आहे. सूर्य अधिष्ठिली प्राची, जगा राणीवदे प्रकाशाची. रोज घडणारी गोष्ट आहे. प्राची म्हणजे पूर्वेला सूर्य उगवतो आणि जगा राणी म्हणजे सुकाळ, प्रकाशाचा सुकाळ देतो. पूर्वेला सूर्य उगवला की सगळ्या जगाला प्रकाश मिळतो. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. ते जसं घडताना पूर्वेला सूर्य उगवता क्षणी संबंध सगळ्या जगाला प्रकाश मिळतो, तसं हे वक्तृत्व श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करून देतं. सद्गुरू चरण सेवा केल्यामुळे माझ्या वाचेला जे काही
प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे या श्रोत्यांची दिवाळी होते, श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी प्राप्त होते. नाद ब्रह्म खुजे कैवल्यही तैसे न सजे, ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे. ते म्हणतात काय करायचं, जिथे खुजं होतं, खुजं म्हणजे फिकं पडतं. काय फिकं पडतं तर नादब्रह्मसुद्धा फिकं पडतं. ज्या इतकं भाग्य आहे की ज्या भाग्यामुळे माझं कैवल्यही तैसे न सजे, दोन्ही दिलं आहे. नादब्रह्म पण फिकं पडतं आणि कैवल्य म्हणजे मोक्ष, कैवल्यही तैसे न सजे, मोक्षालाही त्याची सर येत नाही खरं म्हणजे. पण ऐसा बोलू देखीचे जेणे दैवे, पण माझं भाग्य असं थोर की या सद्गुरूंची माझ्यावर जी कृपा आहे त्याच्यामुळे ऐसे बोलू देखीचे, जे काही मी बोलतो ते प्रभावी होतं. मग ते इतकं प्रभावी होतं की त्यापुढे सगळं नादब्रह्म फिकं पडतं, मोक्षालाही त्याची सर येत नाही, कैवल्यालाही सर येत नाही, इतकं ते फिकं पडतं. केवळ माझं भाग्य थोर, सद्गुरूंची माझ्यावर झालेली कृपा आणि त्यामुळे माझं वक्तृत्व एवढं प्रभावी होतं की तिथे नादब्रह्म फिकं पडतं आणि मोक्षालाही त्याची सर येत नाही. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचावली. आता म्हटलं सासिन्नली म्हणजे भरभराटीला आली, सासिन्नली, आणि बरवी म्हणजे चांगला, आपल्याला शब्द माहितीच आहे. काय झालं तर श्रवण सुखाच्या मांडवी, ऐकण्याचं जे सुख आहे त्या श्रवण सुखाच्या मांडवामध्ये विश्वभोगी माधवी, सगळं जग हे वसंत ऋतूचा उपभोग घेऊ शकेल. म्हणजे कसं सगळं चांगलं, श्रवण सुखाच्या मांडवी, जे श्रवणाचा आनंद घेत आहेत त्यांना सगळं छान छानच ऐकू आहे, वसंत ऋतूसारखंच सगळं हो दिसत आहे. म्हणजे सगळीकडे सौंदर्य नटलेलंच आहे सगळी सृष्टी, असा त्यांना उपभोग घेता येईल. असं झालं. कशामुळे झालं असं तर तैसी सासनली बरवी वाचावल्ली झालं. त्याचं कारण असं की माझी वाचावल्ली, एखादी वेल असावी तशी माझी वाचारूपी वेल, माझं जे बोलणं आहे, मी जे काही व्याख्यान देणार आहे, माऊली सांगतायत, त्या व्याख्यानरूपी वेल जी आहे ती वेल भरभराटीला आली, सासिन्नली. मग ती कशी भरभराटीला आली तर सगळ्यांना श्रवण सुखाचा आनंद मिळाला, साधासुद्धा नाही तर वसंत ऋतूतल्यासारखा सगळी सृष्टी नटली सजलेली आणि जसा आनंद होतो तसं माझी वाचारूपी वेल अशी भरभराटीला, वसंत ऋतूत जसा सगळ्या झाडांना पालवी फुटते आणि सृष्टी नटते तशी माझी वाचारूपी वेल अशी भरभराटीला आलेली आहे. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरली वाचा, तो देव होय शब्दांचा चमत्कार. आणखीन काय झालं आहे, काय त्या वक्तृत्वाबद्दल जे काही वर्णन ते करतायत. आता पुढे म्हणतात की ठावो न पवता जयाचा मनेसी मुरली वाचा, ठाव नाही पडला म्हणजे देवाच्या स्वरूपाचा ठाव लागत नाही, अंत लागत नाही. ठाव न पवता जयाचा, काहीच कळत नाही ते स्वरूप काय आहे, त्याचा ठाव, त्याचा अंत लागत नाही. आणि मनेसी बुरळलेली वाचा, वाणी आणि मन हे परत फिरतात, त्याचं वर्णन करता येत नाही ना. आपण पाहिलं की त्याचं वर्णन कसं करणार, नैती नैती असंच वर्णन केलं जातं. असं या देवाचं स्वरूप आहे, त्या स्वरूपाचा अंत लागत नाही, त्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही, वाचायला कळत नाही, मनाला कळत नाही. तो परमात्मा, तो देवो होय शब्दाचा चमत्कार. केवळ सद्गुरूंच्या मुळे, सद्गुरूंच्या कृपेमुळे आपल्याला या परमात्म्याला त्याच्या म्हणजे परमात्म्याचं आकलन व्हायला लागतं. खरोखरा चमत्कारच आहे की नाही. ज्याच्याबद्दल काहीच बोलता येत नाही, वाचेने सांगता येत नाही, मनाने सांगता येत नाही, ते सगळं केवळ सद्गुरूंची कृपा झाल्यामुळे आपल्याला आकलन होत आहे, असा चमत्कार झाला आहे. तो देव होय शब्दाचा चमत्कार, ते शब्दांमध्ये सांगता येत आहे, हा फार मोठा चमत्कार झाला आहे. जे ज्ञानासी न चोजवे ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझ्या. आणखीन म्हटलं, आत्ता जसं म्हटलं की मने मुरडली वाचा, मनाला पण कळत नाही, वाचेला पण कळत नाही, ते आता अगदी मोठा चमत्कारच घडला आणि मला त्याचं वर्णन करता यायला लागलं. नाहीतर ज्याचा थांग पण लागत नाही, अंत लागत नाही, कधी शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही, सगळ्यांनी सांगून टाकलं की हे शब्दांना सांगता येत नाही आहे, हे ज्याचं त्यांनी जाणायचं आहे, ते मला मोठा चमत्कार झाला आणि मी सांगू शकलो. पुढे म्हणतात जे ज्ञानासी न चोजवे आणि ध्यानासी जे नागवे, ज्ञानाला किंवा ध्यानाला विषय होऊ शकत नाही. हे जे स्वरूप भगवंताचं जाणायचं आहे ते काही ध्यानाला किंवा ज्ञाना न चोजवे, त्याचा विषय होत नाही की त्याचा विषय घेऊन त्याला
पाहावं, भ्रुकुटी मध्यामध्ये ध्यान करावं आणि तो कोण भगवंत आहे तो जाणावा असं होत नाही. ध्यानात पण तो सापडत नाही, ज्ञानामध्ये पण सापडत नाही, अगोचर, दिसत तर नाहीच नाही, दृष्टीला पण नाही. आता असं जे अगोचर फावे गोठी माझी ते भाषणामध्ये प्राप्त होतं. जे दृष्टीला प्राप्त होत नाही, जे ध्यानामध्ये विषय होऊ शकत नाही, ज्ञानामध्ये विषय होऊ शकत नाही, ते मात्र सद्गुरूची कृपा झाली की भाषणात प्राप्त होतं. जे मी शब्दबद्ध करू शकतो, मी तुम्हाला मला काय कळला भगवंत ते सांगू शकतो असं माऊली सांगतात. एवढे एक सौभग वळघे वाचेचे अंग, श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जै का. पुढे म्हणतात गुरुपाद पद्म पराग, गुरुचरण कमल आणि त्याचे पराग, सद्गुरूपी चरणाचे जणू काही कमल आहे आणि त्या कमलाचे पराग, अशी जेव्हा प्राप्ती होते, श्री गुरुपाद पद्म पराग लाहे असं जेव्हा प्राप्त होतं, त्या सद्गुरू चरणात जेव्हा आपल्या हृदयामध्ये अगदी स्थानापन्न होतातच, तेव्हा एक सौभग वळघे वाचेचे अंग, वाणीला एवढं मोठं सौभग म्हणजे ऐश्वर्य प्राप्त होतं. सद्गुरूंची कृपा झाली की असं सगळं घडतं. जी गोष्ट घडू शकतच नाही, भल्याना ती जमत नाही, बुद्धीला नाही, मनाला नाही, वाचेला नाही, इंद्रियांना नाही, ते सद्गुरू चरणाशी आपण लीन झालो की आपल्याला हे होतं, वाणीला हे ऐश्वर्य प्राप्त होतं. तरी बहु बोलू काही आजी ते आणि ठाई, माते वाचून नाही ज्ञानदेव म्हणे. माऊली म्हणतात की काय करू, बहु बोलू काही, फार काय सांगू, केवळ हे सगळं मी तुमच्यापुढे आता मांडणार आहे ना, ते सद्गुरूंच्या कृपेमुळे मांडणार आहे. सद्गुरूच माझ्या वतीने बोलणार आहेत, आता आणखीन काय सांगू. तरी बहु बोलू काही आजी ते आणि ठाई, माते वाचून नाही ज्ञानदेव म्हणे. माझ्या वाचून तुम्हाला हे ऐश्वर्य अन्यत्र सापडणार नाही. माझ्या वाचून म्हणजे माझ्या सद्गुरूंनी मला ते दिलेलं आहे, त्यामुळे अन्य कुठेच हे सापडणार नाही. काय सांगू तुम्हाला, अशा प्रकारचं हे जे ऐश्वर्य मला लाभतं आहे ते माझ्या वाचून अन्यत्र कुठे मिळणार नाही. आता याच्यात माझ्या वाचून म्हटलं तर इथे मीचा संबंध नाही आहे, सद्गुरूचा संबंध आहे की माझ्या सद्गुरूंनी माझ्याकरवी हे सगळं केलेलं आहे. त्या माऊली मोठ्या ठामपणानं सांगतात की आणखीन काय सांगू, माते वाचुनी नाही ज्ञानदेव म्हणे. माझ्याशिवाय अन्य कुठेही तुम्हाला हे काही मिळणार नाही. जे तान्हेली मिया अपत्ये आणि माझे गुरु एकलवते, म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. काय झालं तर म्हणे मी कसं आहे माहिती आहे का, एकुलतं एक तान्हं लेकरू आहे माझ्या सद्गुरूंचं, मी एकुलतं एक तान्हं लेकरू आहे. हे घडण्याचं कारण ते आहे. त्यामुळे तान्ह्या लेकरावर आईची कृपा जास्त असते. तर असं एकुलतं एक तान्हं लेकरू मी असल्यामुळे त्यांच्या कृपेनं हे सगळं मला प्राप्त झालेलं आहे. जे तान्हेली मिया अपत्ये आणि माझे गुरु एकलवते, माझ्या गुरूंचं एकुलतं एक तान्हं लेकरू असल्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या कृपेचं हे एकमेव स्थान आहे. त्यांची सगळी कृपा मला लाभलेली आहे. आता आई आपल्या लेकरावर कृपा करणारच ना, माता या तान्हेल्यावर कृपा करणारच, तसं सद्गुरू माझ्यावर कृपा करतात. पाहा पा भरोवरी आघवी, मेघ चातकांसी रिचवी, मज लागी गोसावी तैसे केले. ते म्हणतात पहा बरं, मेघ चातकांसी रिचवी, मेघ जो आहे ढग आहे तो काय करतो, पाऊस पाडतो. कशासाठी पाडतो, चातकासाठी. तो चातक बिचारा आ करून बसला आहे ना, त्याला मेघातलंच पाणी लागतं. जमिनीला स्पर्श झालेलं पाणी तो पित नाही, त्यामुळे त्याची तहान भागली पाहिजे. त्यामुळे मेघ वर्षाव, पहा पा भरोवरी आघवी, मेघ चातकांसी रिचवी, रिचवी म्हणजे वर्षाव करून टाकतो. तो ढग वर्षाव करतो, कारण चातक वाट बघत असतो. वस्तुतः हे सगळं त्या चातकासाठी आहे. चातकाला पाणी मिळालं पाहिजे, म्हणजे वर्षभर पुन्हा पाऊस सुरू होईपर्यंत त्याला तहानच लागणार नाही आहे, अशी त्याची तहान भागवली पाहिजे, म्हणून हा करतो आहे. तसं मज लागी गोसावी तैसे करे, गोसावी म्हणजे सद्गुरू. तसं आहे श्री सद्गुरूंची जी कृपा माझ्यावर आहे, त्या कृपेचा, त्या ढगाचा मीच काय तो चातक आहे. तो जसा चातक आणि मेघ वर्षाव करतो, तसा सद्गुरू हे चातक आहे. सद्गुरू हे मेघ आहेत आणि मी त्यांचा चातक आहे. माझ्यासाठीच ही सद्गुरूची कृपा आहे. चातकासाठीच मेघ वर्षाव करतो, तसं माझ्यासाठीच भगवंताची, माझ्या सद्गुरूंची कृपा होते आहे, असं छानपैकी ठामपणाने माऊली आपल्याला सांगतायत. म्हणून रिकामे तोंड
करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. आता म्हणाले माझं तोंड कसं तरी कामं काहीच नाही, मुखातून येणार काय, काही नाहीच आहे तर येणार कसं बाहेर. शास्त्र वगैरे मी काही शिकलेलो नाही, मला काहीच येत नाही, रिकामे तोंड. शास्त्र शिकलेलं नाही आहे, रिकामे तोंड आहे, नुसती बडबड केली, करू गेले बडबड. पण बडबड करू गेलं तरी की गीता ऐसे गोड आतुडले, पण त्या बडबडीमध्ये सापडली गीता. गीतेचं जे ज्ञान आहे ते आतुडले, आतुडले म्हणजे सापडले. आणि असं सापडलं, साधीच बडबड काही नव्हतंच माझ्याजवळ, शास्त्र ज्ञान नाही माझ्याजवळ काहीच आहे, पण मी जी काही बडबड केली, जे काही मुखातून शब्द माझ्या आले सद्गुरू कृपेमुळे, त्या शब्दांची गीतारूपी बडबड झाली. ती बडबड अशी वाटलीच नाही. त्या बोलण्यात गीतेचं ब्रह्मरसाने भरलेलं असं शास्त्र जणू काही सहज बाहेर आलं, सहज सापडलं. आतुडले, सहसा ब्रह्मरूपी ज्ञान असं सहज सापडलं. म्हणजे माझ्याकडून या गीतारूपी ज्ञानाचा अर्थ बोलवून घेत आहेत सद्गुरू, असं माऊली या ओवीपर्यंत आपल्याला सांगतात. होय अदृष्ट आपैते ते वाळूची रत्ने परते, उजू आयुष्यतही मारुते लोभो करी. आता हे एवढं सगळं सद्गुरूची कृपा झाली आहे, माझ्याखेरीज दुसरं कोणी नाही, मीच चातक आहे म्हणून माझ्यावरती ही सद्गुरूची कृपा झालेली आहे, वृष्टी झालेली आहे असं सांगितलं आहे. याचं सगळ्याचं तात्पर्य असं आहे की होय अदृष्ट आपैते. अदृष्ट म्हणजे आपण ज्याला दैव म्हणतो ते की दिसत नाही आपल्याला. त्यामुळे दैव जर आपैतं अनुकूल असलं तरी वाळूची रत्ने परत आहे, तर वाळूचं सुद्धा रत्न होतो. दैव जर अनुकूल असेल तर काही घडतं, त्या वाळूचं पण रत्न होतं. किंवा उजू आयुष्य तई मारी ते लोभू करी, किंवा आयुष्य जर अनुकूल असेल तर जीव घ्यायला आलेला सुद्धा लोभू करी, प्रेम करी. देवतारी त्याला कोण मारायला आलाय, पण अचानक प्रेम करायला लागला. भगवंतानी ठरवलं तर काही होईल. दोन्ही उपमा लक्षात घ्यायच्या माऊलीच्या, की दैव जर अनुकूल असेल तर वाळूचं सुद्धा रत्न होईल. खरोखरच आपला जर आयुष्य बळकट असेल तर किती जरी अगदी मृत्यूचा क्षण आला असला, किंवा आता त्यांनी म्हटलं आयुष्य अनुकूल असेल आणि जीव घ्यायला कोणी आलेला असेल तर तो प्रेम करेल. भगवंत असेल तर काही घडेल. असंच झालंय. आधणी घातली या हरळ, होती अमृताचे तांदूळ. जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू. भगवंत जर आपल्या भुकेची वेळ सांभाळणार असेल तर आधणात जरी वाळू टाकली तरीसुद्धा त्याचा भात तयार होईल आणि आपल्या भुकेची योजना भगवंत करेल. आधणी घातली हरळ, हरळ म्हणजे वाळू, वाळू जरी आधणात टाकली होते अमृताचे तांदूळ तरीसुद्धा अमृताचा भात तयार होईल. जरी भुकेची राखे वेळ सद्गुरू जगन्नाथ हो. पण जर जगन्नाथाला आपल्या भुकेची काळजी आहे असं जर घडलं तर त्या वाळूचं सुद्धा भात तयार होईल, अगदी अमृत रूपी अन्न तयार होईल. त्याला धरून ठेवलं पाहिजे, त्याला ओळखलं पाहिजे, त्याला आपल्या हृदयात स्थान दिलं पाहिजे. सगळी इंद्रिय त्याच्या सेवेला लावली पाहिजेत. त्या सद्गुरूला जर आपण नमलो हे केलं तर काय घडेल. तया परी श्री गुरु करीती जै अंगीकारू, तै होऊरी ठाके संसारू मोक्षमया घवा. तया परी श्री गुरु, अगदी आत्ता वर्णन केल्याप्रमाणे ह्या श्री गुरुचा जे कोणी अंगीकार करतात, करीती जै अंगीकारू, अंगीकार जर केला असेल तरी होऊनी ठाके संसारू, तर सकल संसार मोक्षमया घवा, मोक्षमय होऊन जातो. 24व्या ओळीपर्यंत सद्गुरूचं स्थान आपल्यामध्ये कसं आहे माऊलींच्या मते ते माऊलीने आपल्याला सांगितलं. निवृत्तीनाथ हे माझ्या अज्ञानाचं ज्ञानात योग्यता आणतायत. माझ्याजवळ नाही आहे काही, पण ते स्वतः माझं अज्ञान दूर करतायत आणि मला योग्यतेला आणतायत, ज्ञानाच्या योग्यतेला आणतायत. आणि त्यांच्या कृपेमुळे मी हा गीतार्थ सांगू शकतो आहे. असं अनेकदा त्या माऊलीने हे व्यक्त केलंच आहे. पण आता ज्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आपल्याला 15व्या ह्याच्यात करायचा आहे
ते जे मगाशी सांगितलं की दृश्य जग पण भगवंताचं अधिष्ठान, हा जो जीव आहे तोही भगवंताचं अधिष्ठान, आणि प्रत्यक्ष न दिसणारा परमात्मा पण आहेच. तर या तिन्हींचं अधिष्ठान असणाऱ्या या भगवंताला आपल्याला समजून घ्यायचं आहे, ओळखायचं आहे. याच्यासाठी जी आपली तयारी करायला हवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्ञानाला भक्तीची जोड दिली आहे. सद्गुरूला शरण जा, सद्गुरूला आपल्या हृदयात स्थान द्या. म्हणजे काय होईल तर माझ्याकडून माझे सद्गुरू गीतार्थ सांगून घेणार आहेत. ही संतांची सेवा माझ्याकडे भगवंत करून घेत आहेत असा एक भाव अंतःकरणामध्ये आहे माऊलींच्या, आणि तो माऊलींनी 24व्या ओवीपर्यंत व्यक्त केला आहे. अजूनही 72पर्यंतच्या ओव्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. माऊली खूप नम्रपणानं निवृत्तीनाथांबद्दल, या गीतेच्या तत्त्वज्ञानाबद्दल, अगदी तुमच्या आमच्याबद्दलसुद्धा फार प्रेमाचं वर्णन करणार आहेत. आपण 25व्या ओवीपासूनचा भाग पुढल्या वेळेला पाहूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.